मला इथं एकच विकास दिसला, ते एक तर बडी दर्गामध्ये होता, हे समोरचा एक राजवाडा, मोठ्या राजवाड्यामध्ये विकास केला. विकास तर तुम्ही बघताय इकडं, लहान लहान पोरं इकडं एमडी मध्ये, एमडी मुक्त पाहिजे आम्हाला. 12-12, 13-13 वर्षाची जी लहान मुलं आहे ते येतं व्हाईटनर, अजून काय काय म्हणतात ते, इतकं म्हणजे अपदव्य इथं माजून गेलेलं आहे. नाही, काहीच नाही. नोकऱ्याने बेरोजगार पोर आहे. लोक एका नोकरीवर काय करणार? शिक्षित बेकार पोरं टुकार होऊ राहिले. हे सरकार टुकार करतंय, त्यांना नोकऱ्या नाही, काय नाही. काय केलं आतापर्यंत? आपण आता सध्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आहोत. इथला हा महात्मा ज्योतिबा फुले चौक आहे. इथनं उमेदवार आहेत भाजपच्या देवयानी फरांदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत गीते. मागच्या निवडणुकीमध्ये दलित आणि मुस्लिम मतांचा जो कल होता तो निर्णायक राहिला होता लोकसभा निवडणुकीमध्ये. आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा कल निर्णायक राहू शकतो. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम आणि दलित मतं ही निर्णायक राहणार आहेत. याच दृष्टीनं आपण आता इथं काही लोकांशी बातचीत करणार आहोत. विशेष म्हणजे त्यांच्याकडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाशिकमधला मुद्दा नेमका निवडणुकीचा कसा असणार आहे, त्यांना या निवडणुकीतनं नेमकं काय हवं आहे, कुठला विचार ते करतायत निवडणुकीतनं, त्यांना कुठल्या गोष्टी हव्यात. मराठी, हिंदी? हा मॅडम, आमचा भाग आहे. मला विचारायचं आहे, निवडणूक होतीये, निवडणुकीमध्ये तुमच्या दृष्टीनं कुठले मुद्दे महत्वाचे असणार आहे? आमचे मुद्दे महत्वाचे हेच आहे, विकास व्हावा. विकास असा व्हावा, रोजगार, जे कामगार आहे, जे आमचे 24-25 वर्षाचे झालेले मुलं आहे त्यांना नोकरी रोजगार मिळावे. दुसरा विकास असे रोड आहे, रस्ते, खड्डे ते व्हावे आणि महागाई कमी व्हावे, हे आमचा मुद्दा आहे. दुसरी बात आपण मॅडम पहिले मला बोलायचं होतं, आज तक मुंबईची जी टीम आली त्याबद्दल तुमचा मी धन्यवाद करतो आपल्याला. आम्ही आमच्या एरियामध्ये आले, परिंदे मॅडमनी खूपच काम केलं, त्याबद्दल तर काही वाद नाही, सगळ्या लोकांना ते माहित आहे. आणि जे काही लोक आता नवीन आले त्यांनी कधी इथं चक्कर बी मारला नाही. परिंदे मॅडमनी चक्कर मारला आणि लोकांनी त्याला जे वाजत गाजत दाखवला, जेव्हा ती निवडून आली, पण लोकांनी त्याचं काय कुठे काम पाहिलं असेल त्या कामाच्या नुसार इकडच्या लोकांनी ह्या भागामध्ये त्याला मतदान देऊन त्याला विजय केलेला आहे, परिंदे मॅडमला. तुमच्या दृष्टीनं इथं विकास झालाय का? कारण देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतलंय आणि देवयानी फरांदे मॅडमचं असं म्हणणं आहे की केंद्रातनं आणि राज्यातनं बराच निधी त्या माध्यमातून आणला आणि इथे विकास झाला. तुम्हाला आसपास तुम्ही राहता त्या गल्ली वस्त्यांमध्ये विकास दिसतोय का? आम्हाला इथं एकच विकास दिसला, ते एक तर बडी दर्गामध्ये होता, हे समोरचा एक राजवाडा, मोठ्या राजवाड्यामध्ये विकास केला. बाकीचे त्यांनी मोठा मातंगवाडा, बाकी भाग आहे त्यांचे, त्यांनी घर आहे, बागवानपुरा भाजी मार्केटचे जे त्यांनी दिशा पाहिली आहे, त्यांनी इथेही विकास करू. त्यांनी सांगितलं रोड आहे, रोड वाढवायचे, ते सगळे बोलले झाले त्यांनी. आणि काही लोकांचे त्यांनी घर वाचवले, तोडत होते काय असेल त्यांनी सरकारमध्ये मांडलं. ते देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचे घर तोडत होते सरकार, ते मातक समाजाचं सांगतो मी. ते देवेंद्र फडणवीसनी वाचवलं आणि विकास काम केला, तर ते देवेंद्र फडणवीस. आता या लोकांनी लाडकी बहीण योजना काढली, या लोकांनी म्हणजे आमच्या गरिबांचे खिशातले पैसे काढून आणि ते तेलचे डबे हे ते माग केले, म्हणजे इकडून घेता आणि तिकडून देता, याचा काहीच अर्थ नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजासाठी औरंगाबादमध्ये यांनी हजसाठी मिनी हाऊस केलाय, मुंबईमध्ये मिनी हाऊस केलाय. तर आमची विनंती, आमदार कोणी निवडून या, पण आम्हाला एक मुस्लिम समाजासाठी नाशिकमध्ये पण हजासाठी मिनी हाऊस पाहिजे, अशी आमची विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, विकास तर तुम्ही बघताय इकडं, लहान लहान पोरं इकडं एमडी मध्ये, एमडी मुक्त पाहिजे आम्हाला. लहान लहान पोरांचं शिक्षण नाहीये, हे बारीक बारीक पोरं, लहान लहान पोरं एक भंगार चुनता हे करतात, म्हणजे हे भंगार हे गोळा करून पैसे हे करून आणि एमडीचे नशे करतायत. शिक्षणचं काहीच नाहीये इकडं. म्हणजे नाशिक ड्रग्ज मुक्त होण्यासाठीची गरज आहे, झालेलं नाहीये ड्रग्ज मुक्त. ड्रग्ज मुक्त आहेच नाही. बघा ना तुम्ही रोडवर लहान लहान पोरं काय काय नशे करताय. हेच माझी विनंती आहे, काही नाशिक एमडी मुक्त व्हा
आणि काहीतरी चांगलं करावं. आमदार कोणी निवडून या बस. इथे नाशिक मधलं विकास झालाय का? नाशिकच्या दृष्टीनं काय बदल झालेला आहे मागच्या काही वर्षांमध्ये, आणि तो सकारात्मक झालेला आहे की नकारात्मक झालेला आहे? गोष्टी काय घडत आहेत नाशिकमध्ये? निवडणुकीसाठी तुम्हाला काय वाटतं, कुठले मुद्दे महत्वाचे असतील? नाशिकचा जसा विकास झाला पाहिजे होता, मुख्यमंत्र्यांनी जे तत्कालीन मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. परंतु दत्तक जेव्हा आपण कोणाला अडॉप्ट करतो तर त्याची पूर्ण निगा बाळगतो. आज तुम्ही नाशिक शहरात येतं बघा, कुठंच रस्त्यांचा येतं प्रश्न सॉल्व्ह झालेला नाहीये. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचे कब्रस्तान असतील, 2 कब्रस्तान डीपी प्लॅन सँक्शन झाला महानगरपालिकेचा, त्यात 2 कब्रस्तान मागितलेले होते. एकीकडून मुस्लिम समाजाला येतं आम्हीच दाखवायचं का तुम्हाला येतं वडाळ्यात येतं आम्ही कब्रस्तान सँक्शन करून देतोय आणि नानावली कब्रस्तान तुम्हाला देतोय, आणि दुसरीकडे येतं हिंदुत्ववादी संघटनांना उचकवून त्या ठराव झालेलं येतं ते जे पारित झालेलं ठराव महानगरपालिकेत ते येतं रद्द करायचं काम ह्या बीजेपी सरकारने केलेलं आहे. आणि रस्त्याचा प्रश्न असेल, शहरात येतं वाहतुकीचा प्रश्न असेल, हे कुठलाच प्रश्न येतं सुरळीत झालेलं नाहीये. आणि एमडी तर इतकं पोपावून गेलंय का ज्याचं काही येतं विचारूच नका तुम्ही. 12-12, 13-13 वर्षाची जे लहान मुलं आहे ते येतं व्हाईटनर अजून काय काय म्हणतात ते, इतकं म्हणजे आपातव्यव इथं माजून गेलेलं आहे का विचारायचं काही नाही. आणि लोकप्रतिनिधींना त्याच्याशी काही घेणं नाहीये. इलेक्शन आले का समाज दिसतं आणि समाजातून राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण, एवढंच जे चक्र चाललेलं आहे तेवढंच चक्र येतं ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहे. लाडकी बहीण योजना काय केलं? लाडकी बहीण योजनेचा जो तेलाचा डबा, लाडकी बहीण योजना येतं सुरू व्हायच्या पहिले 1650 रुपयाचा होता, तो येतं 2500 रुपयावर गेला. सामान्य माणसाची दिवाळी येतं त्याच्यात येतं कुठं निघून गेली कोणालाच काही कळालं नाही. एकीकडे येतं दाजीकडून घेऊन टाकायचं आणि बहिणीला देऊन टाकायचं, हे कुठलं न्याय आहे? महागाईचा येतं काही कंट्रोल राहिलेला नाहीये. महागाई इतकी वाढत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्र आहे ना होरपळून निघतोय. आमचे जीएसटीचे पैसे आहे ना तर केंद्र शासन देत नाहीये, आणि केंद्र शासन पैसे देत नसल्यामुळं इथं काही इथं महाराष्ट्रात इथं मूलभूत हक्काच्या ज्या सुख सुविधा आहे त्याचं काही कामच इथं पुढे चालत नाहीये, काही होत नाहीये. आणि झोपडपट्टी निर्मूलन व्यवस्था काही नाही, अतिक्रमण करून राहिले, पुनर्वसनाचं काही नाही. म्हणजे त्या लोकांनी जायचं कुठं? त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी तर धसावत नाही. तर ह्या सर्व गोष्टी येतं केल्या पाहिजे. शासन कोणाचंही येवो, शासन येतं एका धर्माचं नाही राहत. आज महाराष्ट्रात येतं, उभ्या महाराष्ट्रात इतका जातीवाद फोपवून ठेवला. आता हे आमचे सर्व बंधू आहे, हे आम्ही सर्व इथं गुण्यागोविंदाने राहतो, पण शहरात हिंदुत्ववाद असं पेव आणून सोडलं तर नाशिकमध्ये येतं हिंदुत्ववादाच्या नावावरती येतं 2-3 वेळेस येतं दंगली उपळून गेल्या. त्याला जबाबदार कोण आहे? लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधींनी येतं ह्या सर्व गोष्टींची समीक्षा करायला पाहिजे. त्याचं येतं कारण काय आहे त्याचे, तिथपर्यंत येतं त्या तळागाळात जाऊन त्याचं हे करायला पाहिजे. आपला महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि तुम्ही हिंदुत्ववाद कारण तुम्ही हिंदुत्ववाद छत्रपतींसारखं हिंदुत्ववाद आणा ना, मुस्लिम समाजाला पण अभिमान वाटेल ना. परंतु तसं काही न होता फक्त एकीकडे येतं दाखवायचं काही आणि दुसऱ्याकडे चित्र काही करायचं. ह्या गोष्टी सर्व येतं ह्या सामान्य जनतेला न शोभणाऱ्या आहे, न परवडणाऱ्या आहे. तर येणाऱ्या काळात येतं मग येतं जनता येतं जे सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे त्यांची माज दाखवल्याशिवाय राहणार नाही. सभी जाति मजहब के लोगों को जो साथ में लेकर चलेगा, काम करेगा, ऐसा आमदार चाहिए. यहाँ पर विकास नहीं हुआ है, कुछ भी विकास नहीं, पिछड़ा इलाका है, यहाँ पर विकास चाहिए. और जातिवाद की जो राजनीति करते हैं इनको इस बार जगह नहीं है किसी भी हालत में. यही हमारी मांग है कि मोहब्बत जो न इंसानियत जिसका पैगाम है ऐसे ही शख्स चाहिए हमको. इलेक्शन के बारे में क्या कहना है? क्या चल रहा है? आपको लगता है किस कौन से? आम्हाला काही समजत नाही. इलेक्शन मध्ये आम्ही राजकारणाच्या लोकांनी आम्हाला आपलं नाही, पण सर्वसामान्य माणसालाच वाटतंय, सेफ वाटतंय का नाशिकमध्ये राहायला? नाशिकमध्ये राहायला हे वाटतंय आम्हाला. असं आहे आम्हाला फक्त आहे वोटरची जरूरत, आम्हाला चांगला विकास पाहिजे फक्त या भागामध्ये, बाकी काही नाहीये.
नाशिकमध्ये राहायला सेफ पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाटतं नाशिक शहरात विकास होतोय? आमच्या एरियाला त्यांनी लाल करून ठेवलेलं आहे. आमच्या एरियात असं काही घडतच नाही. नाशिक सारखा सेफ एरिया कोणताही नाहीये. जे नाशिक आहे ते नाशिक ठेवलेलं आहे त्यांनी. आणि त्यासाठी आम्हाला मध्य नाशिकमध्ये नाशिकची स्थिती राहते का बाबा प्रत्येक वेळेस वेगळं रूपांतर पाहिजे. तर त्याचे वसंत भाऊचे भरपूर काम आहे नाशिकमध्ये. महापौर राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते राहिले ते. अशा माणसाला प्रत्येक वेळेस चान्स भेटला पाहिजे नाशिकमध्ये. इतकंच बस. नाशिकमध्ये ड्रग्जचा विळखा आहे असं म्हणतात, नाशिकमध्ये तणाव आहे असं म्हणतात, तर तुम्हाला काय वाटतं? आमच्या एवढा एरिया आहे, तणाव नाही आमच्यामध्ये. आम्ही सर्व एक संगती राहतोय. याच्यामध्ये तणाव यायचं कारणच नाही आमच्यामध्ये. पण तुमच्यामध्ये फूट टाकणाऱ्या माणसांना काय संदेश द्यायचा? नाही फूट टाकणाऱ्यांना तर हे राजकारणी लोकच फूट टाकणार, दुसरं कोण फूट टाकतंय. आणि आमच्या एरियामध्ये बिलकुल तणाव नाही. आता हे सर्व लोक एक संगती राहत आहे, तर कसला तणावच राही नाही आमच्यामध्ये. आप वोटर नाहीये? वोटर आहे ना, नाशिकमध्ये राहता ना. निवडणूक कशी व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मतदार म्हणून? निवडणूक शांततामय व्हायला पाहिजे. कशी? शांततामय मार्गाने व्हायला पाहिजे. नाशिकमध्ये सगळं छान छान चाललंय का? विकास होतोय, लोक सुरक्षित आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, मुलं सुरक्षित आहे असं वाटतं का? नाही, नाशिकमध्ये काहीच व्यवस्थित नाहीये. गेल्या 10 वर्षात जे काही प्रकल्प आणणार होते ते काहीच आणले नाही. तरुण खूप बेरोजगार आहे. नाशिकमध्ये दर आठवड्याला 2 खून होतात. गुन्हेगारी थांबली पाहिजे. पण मग नाशिकमध्ये असं म्हणतात की आम्ही बातम्या वाचतो बाहेरून, मुंबईमधनं आलो म्हणून, की ड्रग्जच्या विळख्यात आहे नाशिक, इथनं ड्रग्जचा कारभार चालतो. आता हे इथले सांगत होते की लहान लहान मुलं ड्रग्जच्या विळख्यात आहे. तुम्हाला नाही वाटत असं काही आहे? आहे तसं आहे. मग ह्याच्यावर काय कारण काय आहे की काही सॉर्ट नाही होत? ड्रग्जचं सगळं नेटवर्क तोडलं पाहिजे पोलिसांनी. पोलीस कारवाई करतायत असं तुम्हाला वाटतं का? पोलीस कारवाई करतायत. पण मग का होत नाहीये असं? म्हणजे तरी पण का दिसतंय रस्त्यावर लोक ते म्हणाले की काय वेगवेगळ्या पद्धतीने नशा करतात लहान लहान मुलं? ते कसं, काही जे ड्रग्स आहेत ना काही खूप स्वस्तात मिळतात आणि हे कॉलेज पिढीमध्ये त्यांना प्रॉपर घरच्यांचं मुलांकडे लक्ष नाहीये तसं. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की इथल्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये सर्व समभाव पाहायला मिळतो. हिंदू मुस्लिम एकत्र राहतात, एकत्र नांदतात. पण आत्ताची परिस्थिती काय सांगते? तुम्हाला वाटतंय का की काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी तणावाची परिस्थिती होती? आता नाशिक सेफ आहे का राहायला? ऐक्यावर घाला घातला जातोय का? नाशिक सेफ आहे, हिंदू मुस्लिम सगळे एकत्र आहे, कोणाचे काहीच भांडण नाहीये. पण इलेक्शन आलं का या गोष्टी येतातच थोडेफार. मुद्दामून केल्या जातात? हा, होतात थोडंफार. मतं मिळवण्यासाठी केल्या जातात की त्यांना याच्यातनं मजा मिळतं, आनंद मिळतो? त्यांचा मोटिव्ह त्यांनाच माहिती काय ते. नाही, काहीच नाही. नोकऱ्याने बेरोजगार पोर आहे. लोक एका नोकरीवर काय करणार? शिक्षित बेकार पोरं टुक्कार होऊ राहिले. हे सरकार टुक्कार करतंय, त्यांना नोकऱ्या नाही, काय नाही. काय केलं आतापर्यंत? मला सांगा की बेरोजगारी आहे, तर मग नोकरी न देता बेरोजगारी भत्ता दिला तर फायद्याचं ठरेल का? नाही. काय होतं, दुनियाची महागाई पेटेल. आता महागाई किती आहे? पहिले 4-4, 5-5, एक डझन पोरं जन्माला आणत होते. आता 2 पोरावरच आणि 1 पोरावरच ऑपरेशन करताय. काय महागाईमुळं? मग पोरांना नोकऱ्या नाही, काय नाही, काय करायचं? आत्महत्या पोरं करताय, मुलं करताय. कामधंदे नसल्यामुळे आत्महत्या करताय मुलं. गॅसचा भाव वाढला. तुम्ही तर लाडक्या बहीण आहात मुख्यमंत्र्यांच्या. आम्ही नाहीये. त्याला लय बहिणी आहे. आता तो बहिणी होईल, पण भाषा कुठून आणावा त्याच्यासाठी जावई करायला आणि याई करायला. पण लाडकी बहीण तुमच्यापैकी कोणीच नाही? अजिबात नाही. पण ही योजना तर लोकांना फायद्याची ठरते असं म्हणतात. लोकांना ठरते पण आम्हाला नाही ना. नाही, आता मी बाद झालं. लोकांना ठरते, खरंच बरोबर आहे ते. अजिबात तो आरेच किती कर्जबाजारी आहे. काय बोलायचं? महागाईमुळं ना 4 पोरं सांभाळायला त्याला कंटाळा आला. तर एक प्रकारे महिला वैयक्तिक मुद्दे सुद्धा मांडताहेत. लाडकी बहिणीसारख्या ज्या योजना आहेत त्या काही उपयोगाच्या नाहीत, काही फायद्याच्या ठरत नाहीयेत. इथं बेरोजगारी आहेत. बेरोजगारी भत्ता नको, नोकऱ्या द्या तरुणांना, असा एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं काही महिला या लाडक्या बहिणी नाहीयेत, त्यांना लाभही मिळालेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे.
एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सरकारी योजना असतील, त्याचबरोबर सरकार आणू पाहत असलेल्या योजना असेल आणि विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ज्याच्यावरनं नाशिक बरंचसं चर्चेत राहिलेला आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. ही चर्चा तुम्ही ऐकलेली आहे, कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता मी थांबते आहे. कॅमेरामॅन मंगेश आंबरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.